हॅलो सर्वांचं स्वागत आहे कराडसर मॅथ्स क्लासमध्ये। तर स्ट्रेट लाईनच्या सिरीजमध्ये आपण पोहोचलो होतो फॅमिली ऑफ लाईन्सवर। आता बघायचं तुम्हाला मला सांगायचं होतं की फॅमिली ऑफ लाईन्स दाखवल्या कशी जाते क्वेश्चनमध्ये। तर अशा प्रकारे शो दॅट द ट्रेड स्ट्रेट लाईन्स एस शब्दाला म्हणजे दोन लाईन आहेत, ते लाईन दाखवली अशी काहीतरी फॉर ए प्लस बी फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी। ठीक आहे, इम्पॉर्टंट वर्ड काय डिफरंट व्हॅल्यूज, म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू कंटिन्युअसली बदलत राहते। जर ए आणि बी ची व्हॅल्यू बदलली म्हणजे लाईनचं इक्वेशन पण बदलत राहणार। अँड शो दॅट दिस पास थ्रू अ फिक्स पॉईंट, म्हणजे ज्या दोन लाईन असेल कुठल्या पण, एक अशी लाईन आहे ही दुसरी लाईन आहे आणि ए आणि बी ची व्हॅल्यू बदलत राहिली म्हणजे हे काय होणार, फिरत राहणार लाईन। ते हमेशाकडून पास होत आहे एक फिक्स पॉईंट मधून। सपोज हा x1 y1 जो आपल्याला माहिती नाही सध्या, या पॉईंट मधून पास होत आहे, आपल्याला तो पॉईंट काढायचा आहे। आता लक्षात ठेवा फिक्स पॉईंट म्हटलं, पॉईंट कसा आहे फिक्स्ड आहे, तो बदलणार नाही कधी। ए आणि बी ची व्हॅल्यू काय होते प्रत्येक वेळेस बदलते। तर ए आणि बी ची जर व्हॅल्यू बदलत असेल आणि फिक्स पॉईंट बदलत नाही, याचा अर्थ जेव्हा आपण पॉईंटचा आन्सर काढू त्याच्यामध्ये ए आणि बी येता कामा नये। लक्षात ठेवा जेव्हा आपण पॉईंटची व्हॅल्यू काढणार आहे हियर देयर शुड नॉट बी ए किंवा बी असं पाहिजेच नाही इक्वेशन मध्ये, जे काही व्हॅल्यू काढणार आपण ते। मग त्यासाठी काय करायचं, आपण आधी याला स्ट्रेट लाईनच्या इक्वेशन मध्ये लिहा बरोबर। आधी x ने मल्टिप्लाय करतो, हा xa प्लस 2xb, इथे y ने मल्टिप्लाय करा ya प्लस 3yb, तिकडला a आणि b कडे वापस घेऊया, सो मायनस a मायनस b इक्वल टू 0। बघा मला दोन लाईन बनवायच्या आहेत, एका ठिकाणी एक x गेला पाहिजे, या ठिकाणी a आहे, इथे पण a आहे, इथे पण a आहे। सगळ्या टर्म एका जवळ लिहितो मी, xa प्लस ya मायनस a हा झाला पहिला, प्लस b वाले टर्म सोबत लिहायच्या 2xb प्लस 3yb मायनस b इक्वल टू 0, राईट। आता मी जसं सांगितलं आपल्या इक्वेशन मध्ये a आणि b काय आहे, व्हेरिएबल आहे। पॉईंट काढताना आपल्याला व्हेरिएबल नाही पाहिजे, मी व्हेरिएबल गायब करायचा प्रयत्न करतो। इथून मी a कॉमन काढला, इथे राहिलं x प्लस y मायनस 1, इथनं मी b कॉमन काढला, इथे मला मिळालं 2x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0। सगळ्याला मी a ने डिवाइड केलं, सो x प्लस y मायनस 1 a ने डिवाइड केलं की आपल्याला इथे काय मिळालं, b बाय a 2x प्लस 3y मायनस 1 इक्वल टू 0। आता बघा हा जो फॉर्म आहे, ह्या फॉर्म मध्ये आपल्याकडे फर्स्ट लाइन इंटू लैम्बडा टाइम्स सेकंड लाइन, ही आपली पहिली लाइन L1, ही आहे आपली L2 आणि हा मनातला काहीतरी कॉन्स्टंट आहे, कारण की a आणि b काय व्हॅल्यूज आहे डिफरंट। सो दिस बिकम्स लॅम्बडा। जसं लॅम्बडाची व्हॅल्यू बदलत गेली फॅमिली ऑफ लाईन्स मिळणार, म्हणजे आपल्याला बेसिकली मिळालं L1 प्लस लॅम्बडा टाइम्स L2 इक्वल्स टू 0। आणि कालच आपण शिकलो फॅमिली ऑफ लाईन्स मध्ये जेव्हा L1 प्लस L2 इक्वल टू 0 असेल, तर जेव्हा आपण L1 आणि L2 ला सॉल्व करतो, म्हणजे या दोन इक्वेशनला सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळते, फिक्स्ड पॉइंट। सो देयरफॉर सॉल्विंग x plus y minus 1 equal to 0 and 2x plus 3y minus 1 equal to 0, याला सॉल्व केलं तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळते। तर सॉल्व कसं करायचं, एकदम सिंपल सा आन्सर आहे, x इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लाय करा, मायनस 1 मायनस 3 मायनस 1 आणि मायनस मायनस 3 प्लस 3, सो मायनस 1 प्लस 3 2 आणि डिवाइड बाय 3 मायनस 2 1। सिमिलरली y ची व्हॅल्यू करायची असेल तर परत हे सोडून द्या, मायनस 1 मायनस मायनस प्लस 2, सो 1 डिवाइडेड बाय 3 मायनस 2 1। सो बेसिकली जो आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे तो आहे x इक्वल्स टू 2 अँड y इक्वल्स टू 1। सो देयरफॉर जो आपला फिक्स्ड पॉइंट आहे, फिक्स्ड पॉइंट कुठला आहे, x इक्वल्स टू 2 अँड y इक्वल्स टू मायनस 1। कसं केलं, हा क्रॅमर रूल आहे बेसिकली, याचा कोएफिशिएंट याचा कोएफिशिएंट याचा कोएफिशिएंट क्रॉस मल्टिप्लाय करून जसं आपण नेहमी लिहितो तसंच केलं। फक्त आता पेपर मध्ये टाइम वाचवायसाठी शॉर्टकट कसा करायचं, एका खाली एक इक्वेशन लिहायची आणि शेवटी क्रॅमर रूल यूज करायचा। फक्त लिहिण्याची पद्धत थोडीशी
अशी असली पाहिजे की क्रॅमर रूल डायरेक्टली अप्लाय करता आला पाहिजे. उदाहरणार्थ 3 × 1 - 2 याचा आन्सर बनणार ते डिनॉमिनेटर मध्ये असणार नाही. जर मला x ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर x विसरून जा, y च्या कोएफिशिएंट ने मल्टिप्लाय करा. y × -1 -1 म्हणजे 1 × -1 -1 3 × -1 -3 पण याच्यासमोर मायनस असते तर मायनस मायनस प्लस झालं तर 2. x सोबत करायचं असेल तर परत असंच तर करायचं, फक्त मायनस साइन लावायची. -1 -2 1 - 2 किती ना -1. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाली आहे. सिंपलचा क्वेश्चन आहे, लॉजिक पण सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. राईट. आणखी 1-2 क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन चांगला आहे, छोटासा आहे, काही मोठं काम नाही आहे, पण याला आपण 2 टाईपने सॉल्व्ह करू शकतो. तर दोन्ही टाईपमध्ये लक्ष द्या, तुम्हाला कुठले सुटेबल राहील ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. इफ ABC आर इन AP, AP मध्ये म्हटलं म्हणजे काहीतरी रिलेशन असणार. तर सिंपल तुम्हाला AB ची कंडिशन माहित असली पाहिजे. फॉर AP अरिथमेटिक प्रोग्रेशन AP हमेशा आपल्याला माहिती असते की A + C म्हणजे बाळा दोघांचे ऍडिशन इक्वल्स टू 2 टाइम्स B. हा आपला फॉर्म्युला आहे. आता याला आपण सॉल्व्ह 2 प्रकारे करू शकतो. जे तुम्हाला सांगितलं 2 प्रकारे ते आपण बघणार आहे. एका केस मध्ये B ला इकडे घेऊन आलो तर मला मिळालं A - 2B + C = 0 हे पहिले इक्वेशन मिळाले इथे. किंवा ही कंडिशन मी या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. परत सांगतो, 2 वे मध्ये सॉल्व्ह करतो याला आपण. पहिली केस आपलं तेच फॅमिली ऑफ लाईन्स मध्ये इथे ax आहे प्लस b च्या ठिकाणी जर तुम्हाला व्हॅल्यू टाकायची असेल तर a + c/2 झालं. b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू पुट करतोय y + c = 0. 2 ने मल्टिप्लाय करा, सिंप्लिफाय करा. 2ax + a प्लस ay प्लस cy प्लस 2c = 0. राईट. असं इक्वेशन बनलं. परत दोघांमध्ये कॉमन काय, इथे a कॉमन आहे, तुम्हाला मिळालं 2x + y. इथे काय कॉमन आहे, c कॉमन आहे, c कॉमन काढला y + 2 = 0. ऑब्वियसली नेक्स्ट टाइम a ने डिवाइड करू आपण. हा a/a झाला, हा c/a झाला, कॅन्सल. ही झाली माझी लाईन L1, हा झाला लॅम्बडा, हा झाला L2. तर जेव्हा मी L1 आणि L2 ला सॉल्व्ह करणार तर ऑब्वियसली मला काय मिळणार, एक फिक्स पॉइंट जिथून ही लाईन नेहमी पास होणार. आणि सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. एक केस मध्ये आपल्याला 2x + y = 0 मिळालं आणि इथे y + 2 = 0 मिळालं. सो देअरफॉर y = -2 झाला. ही व्हॅल्यू इथे पुट करा. 2x - 2 = 0 किंवा त्याला तिकडे पाठवला x = 2/2 that is 1. so therefore x = 1 and y = -2. हा जो पॉइंट आहे यातून ते नेहमी काय होणार, पास होणार. राईट. सिंपलचा क्वेश्चन आहे. दुसरा एकदम आणखी सोपा कंडिशन की समजा हे इक्वेशन मी याच्या खाली दिलं ax + by + c = 0. सेकंड इक्वेशन. आता दोन्ही इक्वेशनला कंपेअर करा. बघा दोन्ही इक्वेशन मध्ये काही चेंज झालाय का, काय चेंज आहे, इथे x नाही आहे, इथे y नाही आहे. c च्या बरोबर आहे, b च्या बरोबर आहे, a च्या बरोबर आहे. आणि लक्षात ठेवा ही पण कंडिशन त्याच लाईनशी रिलेटेड आहे जी या लाईनशी रिलेटेड आहे. असं जर कुठल्या इक्वेशन मध्ये तुम्हाला दिसलं कंडिशन, बरं या अशा तुम्हाला कुठल्या कंडिशन मध्ये दिलं असेल इक्वेशन मध्ये की एक इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन सेम गोष्टीला रिप्रेझेंट करते, याचा एकच अर्थ होऊ शकते की सगळ्याचे कोएफिशिएंट कसे सेम आहे. म्हणजे इथला जर x असेल त्याचा कोएफिशिएंट 1, इथे जर y असेल सॉरी त्याचा कोएफिशिएंट -2, याचा कोएफिशिएंट 1 आहे, त्याचा पण कोएफिशिएंट 1. हे नेहमी सेम असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की या पॉइंटला जर मी 1 आणि -2 पुट केलं तर मला हे इक्वेशन मिळते. दॅट्स इट, संपला आन्सर. या इक्वेशन मध्ये जर मी 1 पुट केला x च्या ठिकाणी, y च्या ठिकाणी -2 पुट केला की माझा आन्सर आला. किंवा फर्दर समोर कामात पडण्यासाठी आपण काय करू, याचे कोएफिशिएंट काय ठेवायचे, सेम रेशो मध्ये. आता इक्वल करा. सो x = हा 1 इथे आला, 1 × 1 1 झाला, y = -2. x = 1 आणि y = -2 हे काय झालं आपला फिक्स पॉइंट जिथून हे नेहमी काय होणार आहे, पास होणार आहे. कुठली लाईन, ax + by + c. कुठल्या केस मध्ये, जर त्याचे कोएफिशिएंट कशामध्ये आहेत, AP मध्ये आहेत तर. राईट. सिंपल आहे. आणखी एक क्वेश्चन करू आणि मग थांबून जाऊ आपण.
तर लास्ट क्वेश्चन आजचा काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये की कन्सिडर द फॅमिली ऑफ स्ट्रेट लाईन. तर आपल्याला दिली आहे फॅमिली ऑफ स्ट्रेट लाईन. इक्वेशन काय दिलं फॅमिली ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलं आहे. पहिली लाईन आहे त्याची L1 x plus y plus लॅम्बडा टाइम्स 2x minus y plus 1 equals to 0. तर त्याने काय म्हटलंय की फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बिलॉंगिंग टू फॅमिली. या फॅमिलीमध्ये म्हणजे तर फॅमिली काढून बघायची. सपोज ह्या दोन लाईन आपल्याला माहिती आहे आणि यातून आणखी पास होणाऱ्या बऱ्याच लाईन्स आहेत. ठीक आहे. याच्याकडे काय फॅमिली ऑफ लाईन्स आहे. यातले आपल्याला L1 आणि L2 दिलेली आहे. सपोज L1 आहे हे L2 आपल्याला माहिती आहे. समोर काय म्हटलंय की या फॅमिली ऑफ लाईन्स मधली आपल्याला अशी लाईन पाहिजे दॅट इज फर्देस्ट फ्रॉम 1, -3. 1, -3 पासून सगळ्यात दूर असली पाहिजे. आता 1, -3 आहे कुठे ऍक्च्युअली यात पुट करून बघा. 1, -3 0 होते का नाही होत. 1, -3 करून बघा. 2 × 1 हे मायनस मायनस प्लस झाला. हा पॉइंट या लाईनवर नाही आहे दोन्ही. म्हणजे लाईन पासून कुठेतरी दूर एक पॉइंट असेल. इथे कुठेतरी असेल आपला पॉइंट 1, -3. आता याच्यापासून दूर असणारी आपल्याला अशी लाईन पाहायची आहे जी यातून पास होते. जसं शब्दाला फर्देस्ट साठी ज्यावेळेस एखाद्या शब्दाला फर्देस्ट तर डिस्टन्सची गोष्ट सुरू आहे. फर्देस्ट फ्रॉम 1, डिस्टन्सची गोष्ट सुरू आहे. आणि डिस्टन्स आपण नेहमी कसं मेजर करतो परपेंडिक्युलर. डिस्टन्स कसं मेजर करतो सपोज परपेंडिक्युलर. दिसत नाही पण ॲज्युम करा की परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर हा माझा पॉइंट असेल काहीतरी P, हा इंटरसेक्शन पॉइंट असेल Q, हे PQ चा जर स्लोप मी काढला आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला किंवा परपेंडिक्युलर स्लोप काढला तर मला दुसरी लाईन मिळणार. एवढंच काम करायचं, जास्त काही नाही. परत सांगतो की हे फॅमिली ऑफ लाईन्स जिथे खूप साऱ्या लाईन्स काढल्या आपण त्यातली L1 L2 आपल्याला माहिती आहे राईट. आणि नंतर काय म्हटलं फाइंड द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बिलॉंगिंग टू दिस फॅमिली. या फॅमिली मधली अशी लाईन पाहायची आहे जी 1, -3 पासून सर्वात दूर आहे. 1, -3 या लाईन वरती नाही म्हणजे दूर आहे. दूर आहे म्हणजे इथून एक जे लाईन असेल त्याचं डिस्टन्स काढायचं जे सर्वात दूर आहे. अशी कुठली लाईन राहू शकते ती फक्त परपेंडिक्युलर राहू शकते. का बरं? कारण बघा की एक लाईन जर या ठिकाणी दूर दिसते तिथे समोरून ते जवळ पण झालेली आहे. ही जर इथे दूर दिसत आहे ते समोरून जवळ पण झालेली आहे. ॲज्युम करू आपण की ठीक आहे सोडून द्या. यालाच आपण L1 म्हणू आणि ही आपली लाईन आहे जी आपल्याला काढायची आहे. ऍक्च्युली L लाईन काढायची आहे. ही लाईन हे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. बस एवढा स्लोप सिंपल लॉजिक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला याचा स्लोप पाहिजे PQ चा. PQ चा स्लोप काढण्यासाठी Q चा पॉइंट पाहिजे. बघा थिंकिंग प्रोसेस कशी सुरू झाली. फॅमिली ऑफ लाईन दिली आहे, काढून घेतल्या फॅमिली ऑफ लाईन्स. एक या फॅमिली ऑफ लाईन्स मधला मला लाईन पाहिजे. ओके. पण ती कंडिशन काय ती फार्देस्ट फ्रॉम 1, -3. 1, -3 इथे आहे का नाही, इथे कुठेतरी आहे. इथून या इंटरसेक्शन पॉइंटला जॉईन केलं आणि मग फर्देस्ट म्हटलं म्हणजे मला परपेंडिक्युलर पाहिजे. याचा अर्थ की मला या लाईनचं इक्वेशन पाहिजे ज्याचा स्लोप या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग या लाईनचा स्लोप लागेल मग याचा स्लोप लागेल. दॅट्स इट. तर आपल्याला याचा स्लोप काढण्यासाठी Q पाहिजे. सो देअरफॉर लेट्स से कोऑर्डिनेट्स ऑफ Q. कोऑर्डिनेट्स ऑफ Q त्यासाठी काय करावं लागेल दोन इक्वेशनला सॉल्व्ह करावं लागेल. x + y = 0 आणि 2x - y + 1 = 0. सिंपली मी काय करतो x = किंवा y च ठेवतो. y = -x झाला. ही व्हॅल्यू इथे पुट करतो. सो 2x - y ची व्हॅल्यू किती आहे -x. 1 तिकडे पाठवला तर -1 झाला. 2 आणि 1 झाली 3x = -1. सो देअरफॉर x = -1/3. ही व्हॅल्यू इथे पुट करा. सो y = मायनस आणि मायनस प्लस झाला तर 1/3. चला आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. Q चे कोऑर्डिनेट झाले -1/3 आणि 1/3. x आणि y चे कोऑर्डिनेट मिळाले. नेक्स्ट स्लोप ऑफ PQ. स्लोप ऑफ PQ चा स्लोप काढणं खूप सोपं आहे. कसं काढतो PQ चा स्लोप? दॅट्स इट. y to -y1 x to -x1 कुठून घ्या कुठून का करू शकता. सो 1/3 minus -3 y to -y1 x to x1 that is 1. थोडं सिंप्लिफाय करा. मायनस मायनस प्लस 3 × 3 = 9 आणि 1 10 तर 10/3. याला सॉल्व करा. 3 × 1 3 -1 -3 -4/3
cancel, तो basically -5/2. So slope of PQ is -5/2. स्लोप तुम्हाला माहिती आहे, पॉइंट तुम्हाला माहिती आहे, स्लोप पॉइंट फॉर्म यूज करून तुम्ही इक्वेशन काढू शकता. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ L इज नथिंग बट स्लोप पॉइंट फॉर्म. काय असते y मायनस पहिला पॉइंट दॅट इज 1/3, ठीक आहे, इज इक्वल्स टू स्लोप किती आहे, त्याचा स्लोप नाही, त्याचा स्लोप काय असणार, परपेंडिक्युलर काढायचा आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाइन L इज इक्वल्स टू याचा रेसिप्रोकल घेऊन मायनस, सो 2/5. हा झाला परपेंडिक्युलरचा स्लोप. परत सांगतो, परपेंडिक्युलरचा स्लोप काय असते, m1 × m2 इक्वल्स टू -1. सो -1 च्या खाली MPQ पाठवलं आपण. स्लोप किती आहे, 2/5. x मायनस x1 किती आहे, -1/3. दॅट्स इट. डिनॉमिनेटर 5 आहे आणि 3 आहे. सरळ सरळ 15 ने मल्टिप्लाय करा तुम्ही सगळ्यांना, किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकता. मी 15 ने करतो. सो 15 × y -1/3, 15 × 2/5 x + 1/3. सिम्प्लिफाय करायसाठी बाकी काही नाही. हा झाला 3 6. सो 15y मायनस 3 × 5 = 15, 5 6x आणि 3 आणि 3 कॅन्सल, +2. सर्व एका साईडला घेऊन ना, आपले प्रिफरन्स काय असते हमेशा x पॉझिटिव्ह साईडला. सो 6x - 15y मायनस तिकडे जाऊन प्लस झाला, 2 + 5 = 7. सो दिस बिकम्स अवर इक्वेशन. ठीक आहे, हे एक मेथड सिंपली. तर दुसरी मेथड काय करू शकता, दुसरी पण मेथड आपल्याकडे एवढ्याच होते का नाही, आणखी काय मेथड यूज करू शकता. बघा, ह्या इक्वेशनला मी थोडं सिम्प्लिफाय करतो. कुठलं इक्वेशन, जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, कुठलं इक्वेशन दिलेलं आहे, x + y. सो त्याला सिम्प्लिफाय केलं तर x + y मिळाला, +2 λx मायनस λy प्लस लॅम्बडा = 0. तर बेसिकली ही जी काही लाईन असेल, कुठली पण लाईन, हे सर्व काय डिफाइन करते, एक लाईन डिफाइन करते. जशी लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज होणार, ही लाईन राहू शकते, ही राहू शकते, ही पण राहू शकते, ही पण राहू शकते. तसं लॅम्बडाची व्हॅल्यू मला माहिती आहे. मी काय करते, याला इथून x कॉमन काढला तर मला मिळाला 1 + 2 लॅम्बडा, ठीक आहे, इंटू x प्लस इथून y कॉमन काढला तर 1 - λ y आणि प्लस लॅम्बडा = 0. या लाईनचा स्लोप जे काय असेल L, स्लोप इज इक्वल्स टू मायनस कोएफिशिएंट ऑफ x इंटू कोएफिशिएंट अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. याचा आपला स्लोप माहित होता. आता लाईनचा स्लोप माझा L आहे. या लाईनचा स्लोप L आणि हा PQ याचा प्रोडक्ट किती आहे, परपेंडिक्युलर असल्यामुळे -1 ना. सो देअरफॉर मी काय म्हणू शकतो, मायनस, अच्छा दिली तुम्ही ऍक्च्युअली, स्लोप ऑफ L इंटू स्लोप ऑफ PQ शुड बी इक्वल्स टू -1. चला व्हॅल्यू पुट करा. सो -L किती आहे, 1 + 2 लॅम्बडा, 1 - लॅम्बडा, आणि PQ चा स्लोप किती काढला आपण, -5/2 इक्वल्स टू -1. हा मायनस मायनस प्लस झाला, तिकडे घेऊन चला, 2 ने मल्टिप्लाय केला तर इकडे 5 ने मल्टिप्लाय केला, 5 × 1 5 प्लस 5 × 2 10 लॅम्बडा, ठीक आहे. तिकडे 2 ने मल्टिप्लाय करा, मायनस बाहेर साइन आहे, सो 2 - 2 लॅम्बडा, राइट. सगळे एका साईडला घेऊन, हा 5 इथे आहे, प्लस हा -2 इकडे येऊन +2 झाला, हा +10 तिकडे जाऊन मायनस झाला, तर मायनस मायनस +2 लॅम्बडा आणि हा -10 लॅम्बडा. सो बेसिकली इट बिकम्स 7 = -8 लॅम्बडा, किंवा लॅम्बडा = 7/8. आता लॅम्बडा = 7/8 तुम्ही इथे जर पुट केले इक्वेशन मध्ये, लॅम्बडा इथं म्हणा किंवा वरच्या इक्वेशन मध्ये कुठे पुट करा, इथे किंवा इथे, जर तुम्ही लॅम्बडा = 7/8 पुट केलं तर तुम्हाला -7/8, मायनस कुठे गेला, मायनस राहिला का, -7/8 पुट केलं की तुमचा आन्सर तेच भेटणार. बघा आपण चेक करू, x + y तसाच ठेवला, प्लस, अच्छा एक म्हणून डायरेक्ट सॉल्व करू ना, 1 - ठीक आहे, मायनस काय 2 टाइम्स लॅम्बडा, लॅम्बडा किती आहे 7/8, मायनस किती लावला आहे, ओके, हे x प्लस 1 मायनस 7/8 किती झाला, प्लस 7/8y -7/8 = 0. ओके, ठीक आहे. आता काय करू शकतो आपण, याला सिम्प्लिफाय करू शकतो. सगळ्याला 8 ने मल्टिप्लाय करू आपण. 8 × 1 8 - 7 × 2 14, ओके, डिवाइड बाय 8x
प्लस 7 × 7 15 8/y मायनस 7/8 इक्वल टू 0. सगळ्यांना -8 ने मल्टिप्लाय करा की हे -8 आहे. -8 ने मल्टिप्लाय केलं -8 इंटू -6 अपॉन 8x minus 15y, sorry 15 into 8y minus 7/8 into -8 equals to 0. 8 cancel, 8 cancel, so minus cancel plus, so 6x minus 15y minus plus 7 equals to 0. बघा दोन्ही केस मध्ये आपलं इक्वेशन काय सेम आलं आन्सर. काही डिफिकल्ट काम नाही आहे, एकच मेथड असं काही नाही आहे. जर आपल्याकडे कुठलाही व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल कुठल्या ना कुठल्या कामासाठी असेल, जर तो एखाद्या कामासाठी असेल व्हेरिएबल त्याचा आपण यूज इझिली करू शकतो. तर अशा प्रकारे आपण फॅमिली ऑफ लाईन्सशी रिलेटेड क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करू शकतो. आणखी एक सिंपलचा कन्सेप्ट तुम्हाला असं सांगायचा आहे, या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट माझा हा आला आणि कोणी विचारलं असतं की तिसरी लाईन जी आहे समजा ही लाईन या फॅमिली ऑफ लाईनवर आहे का, चेक करायचं सिंपलचा कन्सेप्ट आहे. हे सगळ्या फॅमिली ऑफ लाईन्स एका पॉईंटमधून पास होतात. मग हा जर पॉईंट या लाईनवर असेल, तो जर पॉईंट या लाईनवर असेल याचा अर्थ एकमेकाला सॅटिस्फाय करा. चेक करू शकता. -1/3 केलं तर -2 होणार आहे, +1/3 ठेवा 5 होणार, -2 -5 + 7 0. राईट, तो पॉईंट त्याला सॅटिस्फाय करतो. म्हणजे दोन पॉईंटचं दोन लाईनचं इंटरसेक्शन जर तिसऱ्या लाईनला सॅटिस्फाय करत असेल देन दीज आर फॅमिली ऑफ लाईन्स. राईट, सॉरी. तर अशा प्रकारे फॅमिली ऑफ लाईन्स कन्क्लूड केला आहे. आणखी 1-2 छोटे टॉपिक बाकी आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणखी कुठला टॉपिक घ्यायचा असेल ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.